वेलकम, स्वागत आहे आपला आजच्या व्हिडिओमध्ये. स्कॉलरशिपचा जो पेपर 22 फेब्रुवारीला झालेला होता, नक्कीच हा पेपर मुलांच्या लेवलनुसार हार्ड होता. मग आता याचा नेमका कट ऑफ कसा लागणार आहे, किंवा विद्यार्थ्यांना जर स्कॉलरशिप मिळायची असेल तर मग त्यासाठी नेमके किती मार्क्स लागतात आणि गुणवत्ता यादीमध्ये नाव येण्यासाठी किती मार्क्स लागतात. त्याचबरोबर आता जो निकाल लागू शकतो तो अंदाजे किती दिवसांनी निकाल लागू शकतो, या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी मयूर कस्तुरे. स्वागत आहे आपल्या MSK सर या युट्यूब चॅनलवरती. तो गेल्या वर्षी जो परीक्षा झाली होती स्कॉलरशिपची, ती झाली होती 9 फेब्रुवारीला. आणि त्याचा जो निकाल लागला होता फायनल, त्याच्या निकालाच्या अगोदर त्यांनी एक अंतरिम उत्तर सूची, म्हणजे दोन प्रकारचा निकाल लागतो. पहिल्यांदा लागतो अंतरिम. तो अंतरिम निकाल हा गेल्या वर्षी 4 मार्चला लागला होता. ठीक आहे, म्हणजे झाला होता फेब्रुवारीला, म्हणजे एक महिन्याभरामध्ये आपल्याला ह्याचा अंतरिम निकाल मिळणार आहे. ठीक आहे, तर अंतरिम निकाल आता पुढच्या नाही का मार्च पर्यंत किंवा मार्च एंड पर्यंत हा लागू शकतो. त्यानंतर निघतो अंतिम निकाल. तो अंतिम निकालामध्ये आपल्याला जे काही त्याचं फायनल आन्सर्स आहेत, कुठल्या कुठल्या प्रश्नाला मार्क्स वगैरे सगळं क्लिअर आन्सर की देऊन एकदम अंतिम निकाल लागणार. आणि हा अंतिम निकाल गेल्या वर्षी लागला होता 9 जुलैला. गेल्या वर्षी लागला होता 9 जुलैला. तो यावर्षी हा जो निकाल आहे हा पण जुलैच्या आसपास, जुलै मंथ मध्येच लागू शकतो. साधारणपणे जुलैपर्यंत आपल्याला अंतिम निकाल मिळणार आहे. तो आपला क्लॅरिटी आलेला आहे की कधीपर्यंत हा आपल्याला निकाल लागू शकतो. आता आपण बघूया की गुणवत्ता यादी लागली जाते. त्याच्यामध्ये CBSE आणि ICSE जे विद्यार्थ्यांनी पण स्कॉलरशिप दिलेली आहे त्यांना स्कॉलरशिप शिष्यवृत्ती मिळणार नाहीये, पण त्यांना सर्टिफिकेट, त्यांना त्यांचं एक वेगळी लिस्ट पण लागते. त्याला आपण म्हणतो गुणवत्ता यादी. तो CBSE आणि ICSE गेल्या वर्षीची गुणवत्ता यादी आपल्या समोर दिसते. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं दिसते आपल्याला की 95% पासून विद्यार्थ्यांची सुरुवात झाली होती या लिस्टमध्ये. आणि त्यात टोटल जर आपण पाहिलं तर पहिले 51 विद्यार्थी त्यांनी CBSE काढले होते, त्या लिस्टमध्ये होते गुणवत्ता यादीमध्ये. 86% पर्यंत आला होता. म्हणजे साधारण आपण जर बघितलं तर 265, 261 अशा मार्कांचे विद्यार्थी ह्या गुणवत्ता, तिथून पुढचे अशा मार्काचे पहिले 50 विद्यार्थी ह्या गुणवत्ता यादीमध्ये होते. तो हे तर होते CBSEचे, यांना तो गुणवत्ता यादी लागलेली आहे, तो पण CBSE ICSE स्कॉलरशिप मिळत नाहीये. तेव्हा आपण ही लिस्ट आपण बघूया. ही आहे शहरी विभाग गेल्या वर्षीची, आणि ही जी गुणवत्ता यादी आहे, ठीक आहे, तो अशा गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्याचं नाव आले याचा अर्थ त्याला स्कॉलरशिप मिळाली असेल असं नाहीये. अशा ही गुणवत्ता यादी आहे की जे टॉपचे विद्यार्थी आहेत त्यांची ही लिस्ट काढलेली आहे. आणि याच्यामध्ये दिसते आपल्याला 98% पासून विद्यार्थी याच्यामध्ये होते. आणि टोटल जर आपण बघितलं एकदम शेवट, तर टोटल 106 विद्यार्थी या लिस्टमध्ये दिसत आपल्याला. 90% पर्यंत विद्यार्थी आहेत, म्हणजे साधारण हा स्कोर विद्यार्थी 270-72च्या पुढे होता. तर यावर्षीचा पण ह्या लिस्टमध्ये जर विद्यार्थी येणार असतील तर नक्कीच 270च्या किंवा 270च्या थोडंसं खाली सुद्धा, इव्हन 268 वगैरे इथपर्यंत सुद्धा विद्यार्थी, तिथून पुढचे सगळे विद्यार्थी या लिस्टमध्ये येऊ शकतात. ही आहे शहरी विभागाची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी. तो गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्याचं नाव आले याचा अर्थ त्याला स्कॉलरशिप मिळेल असं नाहीये. का? कारण की जी स्कॉलरशिपची संख्या आहे, ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते, जे संच आहे स्कॉलरशिप, ते लिमिटेड आहे. तर इथं आपण बघूया की इयत्ता 5वीसाठी इयत्ता 5वीसाठी टोटल 16,693 एवढे संच आहेत. म्हणजे 16,693 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे, बाकीच्यांना देताच येणार नाही. तो मग आता ही स्कॉलरशिप जी देणार आहे 16,693, ही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे. जसं दिसते आपल्याला EFGHIJK. त्याच्यामध्ये दिसते आपल्याला की ई मध्ये आहे राष्ट्रीय ग्रामीण. या कॅटेगरीमधून फॉर्म भरत असताना आपण जी कॅटेगरी निवडलेली आहे फॉर्म भरत असताना, त्याप्रमाणे आपण त्या कॅटेगरीमध्ये बसलो आणि त्या जिल्ह्यानुसार ठरवल्याप्रमाणे त्या तिथं ज्या पहिले समज 10 विद्यार्थी तिथं ते सिलेक्ट झाले त्या कॅटेगरीमधून, तर पहिल्या 10 विद्यार्थ्यांना मिळणार. मग तो जो कट ऑफ आहे तो प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा असू शकतो आणि तो फिक्स नसू शकतो, म्हणजे कितीही लागू शकतो असा याचा अर्थ आहे. आपण तो काय आहे तो पण बघूया जिल्ह्यानुसार कट ऑफ. पण दिसते आपल्याला की ई कॅटेगरी राष्ट्रीय ग्रामीण, त्याच्यामध्ये विद्यार्थी ग्रामीण मध्ये असला पाहिजे आणि पात्र म्हणजे पासिंग असला पाहिजे. आपल्याला माहिती आहे पासिंग विद्यार्थी फक्त असला पाहिजे. त्याच्यामध्ये EF एक पासिंगसाठी आपल्याला साधारण त्याच्यामध्ये दोन्ही पेपरमध्ये 40% असणं आवश्यक आहे. त्यानंतर दिसते दुसरी कॅटेगरी F कॅटेगरी, मुलगा किंवा मुलगी दोघांसाठी आहे आणि पालकांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी, पात्र असला पाहिजे. यासाठी 243 संच यासाठी फिक्स आहे. त्यानंतर G कॅटेगरी. आता हे जे मधले आहेत FGHI हे विदर्भातल्या 11 जिल्ह्यासाठी मोस्टली आहेत. दिसते आपल्या इथे 1993. त्यानंतर जे कॅटेगरी ग्रामीण सर्वसाधारण 8,100
24 संच त्यासाठी आहेत. आणि के कॅटेगरीसाठी शहरी सर्वसाधारण त्यामध्ये शहरीमध्ये विद्यार्थी असला पाहिजे आणि पात्र असला पाहिजे 7,863. तो अशा पद्धतीने लक्षात आलं असेल आपल्याला की 16,793 संच आहेत आणि ते पण या कॅटेगरीमध्ये डिवाइड झाले. त्याप्रमाणे ही जी काही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी जो लागणारा कट ऑफ आहे तो डिफरंट असू शकतो. तो किती असू शकतो, तो व्हॅरिएबल असू शकतो, तो नेमका कसा होता ते पण आपण बघूया. तसं आता आपण 5वीचं बघितलं, तसं इयत्ता 8वीचा पण आपल्याला या ठिकाणी दिसतंय की 16,588 संच टोटल आणि ते पण या कॅटेगरीमध्ये डिवाइड झाले EJKFGHI. आणि जे स्कॉलरशिप आहे ते दरमहा 750 रुपये म्हणजे 7,500 रुपये इयत्ता 8वीसाठी आणि 5वीसाठी दरमहा 500 रुपये म्हणजे 5,000 रुपये एक वार्षिक 5,000 रुपये त्यामध्ये स्कॉलरशिप मिळते. तर याच्यामध्ये दिसते आपल्याला इथं पण सेम कॅटेगरी प्रमाणे संच दिलेले आहेत. राष्ट्रीय ग्रामीणला 340, ग्रामीण सर्वसाधारणला 6,750, शहरी सर्वसाधारणला 6,430. म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी मेहनत भरपूर घेतलेली आहेत. पण प्रश्न जे आपण बघतो शिष्यवृत्ती संच आहेत ते तर लिमिटेडच आहेत. विद्यार्थ्यांची मेहनत तर खूप चांगली आहे. जरी पेपर टफ असला तरी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलेली आहे. त्याच्यामुळे मार्क जरी आपल्याला त्या कट ऑफ पेक्षा जास्त असतील एखाद्याला तरी पण संच लिमिट असल्यामुळे त्याला तिथं ती स्कॉलरशिप नाही मिळू शकत आहे. तो ही पण एक महत्वाची जी क्लिअरिटी आहे ती सर्वांना आली पाहिजे. म्हणून हा आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे. आता आपण बघूया की जिल्ह्यानुसार जो कट ऑफ लागलेला होता, जसे आपल्याला हा जिल्हानिहाय संचनिहाय किमान व कमाल म्हणजे कमीत कमी किती कट ऑफ आणि जास्त कितीचा म्हणजे गुण होते त्याच्यामध्ये दिसते आपल्याला हे मधलं जे आहे हे विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठी असल्यामुळे हे मधलं मोकळं आहे. पण दिसते आपल्याला राष्ट्रीय ग्रामीण कॅटेगरी ई कॅटेगरीसाठी दिसते आपल्याला रायगड दिसते जास्तीत जास्त 88, कमीत कमी 82. ठीक आहे. इकडे शहरी सदस्य 89 आणि 51 पर्यंत कमीत कमी आलं होतं. 51% पर्यंत 51% पर्यंत म्हणजे आपलं किती आलेलं 150, 160 मार्कांपर्यंत. तसं दिसते आपला ठाणे 93, 85, 84, 52, 89, 60 म्हणजे जास्तीत जास्त आणि कमीत कमी अशा पद्धतीचा. आता इथं आपण बघूया पुण्याचं बघते आपल्याला राष्ट्रीय ग्रामीण 97.3 ते 94.66 म्हणजे हाय आहे. पुण्याचं हाय आहे म्हणजे साधारण जर या वर्षी लागलं तरी याच हाय मध्ये लागू शकतं. थोडंसं कमी पकडू आपण अजून 95 पकडूया आणि नाही का 90 इकडे 97 पासून खाली खाली आपण 93 पर्यंत पण येऊ शकतो. त्यानंतर ना इकडे बघूया आपण ह्याच्यामध्ये ग्रामीण सर्वसाधारण पुणे 94, जास्तीत जास्त कमीत कमी 80, शहरी सर्वसाधारण मध्ये 97 आणि 73, कमीत कमी 73% पर्यंत शहरी सर्वसाधारण. अशा प्रकारे आपल्याला दिसतं सोलापूर, धुळे म्हणजे प्रत्येकाच्या. आता इथे बघा आपण बघूया सिंधुदुर्ग तर इथं 90 आहे. 90 जास्तीत जास्त, कमीत कमी 85. आणि जर आपण इकडे पाहिलं तर ग्रामीण सर्वसाधारणमध्ये 85 जास्तीत जास्त आणि कमीत कमी 69% म्हणजे 70% आपण पकडूया. साधारण बाबा 210च्या आसपास पर्यंत पण म्हणजे कॅटेगरीनुसार हा कट ऑफ 60% पर्यंत पण गेलाय. काही ठिकाणी दिसतो आपल्या इथं 60% पर्यंत आलेला आहे. इथं नंदुरबार मध्ये दिसतो आपल्याला. काही ठिकाणी 17% पर्यंत आलेला आहे. तो मग कट ऑफ जो आहे तो एकदम व्हॅरिएबल आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कॅटेगरीनुसार हा आपल्याला कट ऑफ दिसत आहे. त्यानंतर आपण खाली आलो दिसते आपल्याला गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, अकोला. ठीक आहे. आणि यासाठी आपल्याला हे जे बाकी कॅटेगरी आहेत मधल्या विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठी ते इथं त्यांचा पण कट ऑफ दिसतोय. हा हायेस्ट आहे, हा लोवेस्ट आहे आणि विदर्भामध्ये हा कमी दिसतोय आपल्याला 67, 60 एवढ्या रेंजमध्ये 60 ते 60च, 43 ते 43 इथपर्यंत कमी आहेत. हा 11 जिल्ह्यांचा कट ऑफ जो इथला. बाकी मग इकडे जे आहे ते हे जास्त आहेत थोडेसे पण इथं कमीच आहेत. आता बीडला बघितलं 96 ते 84 हे आहे राष्ट्रीय ग्रामीण या कॅटेगरीमध्ये. अमरावती 86, जास्तीत जास्त कमीत कमी 81. तो म्हणजे कट ऑफ जो स्कॉलरशिप मिळण्यासाठी कट ऑफ लागतोय तो एकदमच व्हॅरिएबल आहे. म्हणजे तो नाही का जो विद्यार्थी साधारण 210 वगैरे किंवा काही ठिकाणी 180 असं जरी असेल तर त्या जिल्ह्यानुसार हा कॅटेगरीनुसार हा कट ऑफ आहे. आणि मग काही विद्यार्थ्यांना या कट ऑफ पेक्षा पण जास्त मार्क असू शकतात. ठीक आहे. पण त्यांना स्कॉलरशिप नाही मिळू शकत आहे कारण स्कॉलरशिप संच लिमिटेड आहे. अशा प्रकारे हा विषय जो आहे तो सर्वांना क्लिअर झाला असावा. इयत्ता 8वी साठी जो निकाल आहे तो पण दिसतो आपल्याला. इयत्ता 8वीचा जिल्हानिहाय कट ऑफ जो आहे तो पण दिसतोय. त्याच्यामध्ये पण दिसते आपल्याला की बाबा राष्ट्रीय ग्रामीण मध्ये रायगड दिसते, ठाणे, पालघर. ठीक आहे. आता मुंबई साऊथ मुंबई शहरी भाग आहे त्याच्यामुळे ग्रामीणला ही कॅटेगरी नाहीच आहे. जो मधला भाग आहे तो विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठी
तो मग त्या कॅटेगरीनुसार दिसते आपलं 79 जास्तीत जास्त कमीत कमी 70, नाशिकला, धुळेला 76 कमीत कमी 72, जळगावला जास्तीत जास्त 82 कमीत कमी 64 आणि नंदुरबारला जास्तीत जास्त 81 ते कमीत कमी 63%, 63% मध्ये आहे. तर 63 म्हणलं तरी आपण साधारण बाबा 190च्या 185 पासून पुढं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे असा कट ऑफ जो आहे या 8वीसाठी सुद्धा प्रत्येक जिल्ह्याचा आहे. आता तुम्हाला चेक करायचं आहे की गेल्या वर्षी तुमच्या जिल्ह्याचा किंवा तुमच्या तालुक्याचा कट ऑफ कसा होता, हे तुम्ही डायरेक्ट तुमचा तालुका आणि जिल्हा सिलेक्ट करून करू शकता. याची जी लिंक आहे ते सिलेक्ट करण्याची मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देत आहे. त्याच्यामधून तुम्ही चेक करा आणि मग गेल्या वर्षीचा कट ऑफ नुसार त्याच्यामध्ये थोडेसे कमी जास्त धरून चावा, 2-4 मार्क एक्स्ट्रा, 2-4 मार्क कमी पकडू शकतो आपण. डिपेंड विद्यार्थ्यांनी पेपर कसा सोडवलाय, जरी पेपर हार्ड असला तरी. तर अशा प्रकारे या लिंक मध्ये आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. समजा आपल्याला चेक करायचंय कोल्हापूरसाठी, ठीक आहे. तर आपण कोल्हापूर केलं, तर कोल्हापूर मधून आपण तालुका सिलेक्ट केला, ठीक आहे. तर कागल तालुका समजा सिलेक्ट केला आपण, तर सबमिट केलं, ठीक आहे. त्यानंतर ना आपल्याला या ठिकाणी टोटल दिसते की स्कॉलरशिप होल्डर जो आहे तो दिसतोय आपल्याला, ठीक आहे. तो स्कॉलरशिप होल्डर विद्यार्थी ती एक आहे, त्याचं नाव पण दिसतंय, समजा इथे टोटल पर्सेंटेज पण दिसतंय, ठीक आहे. डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी जी माहिती आहे ती विद्यार्थ्याची आपल्याला इथे दिसते. म्हणजे आपल्या तालुक्यामधून किती लागला होता, किती विद्यार्थी रजिस्टर झाले दिसते आपल्याला, टोटल रजिस्टर किती झाले, पात्र किती झाले, अपात्र किती झाले, हे पण आपल्याला माहिती समजते. एक कट ऑफ आपला आयडिया येते. अशा प्रकारे आपण तालुका वाईज पण ह्या गोष्टी इथं पाहू शकतो. तो अशा पद्धतीने स्कॉलरशिप ही जी परीक्षा आहे ही नक्कीच सर्वांनी दिलीच पाहिजे. त्याच्यामध्ये एक अनुभव विद्यार्थ्यांना मिळतोय. स्कॉलरशिप जर त्याच्यावर मिळत असेल विद्यार्थ्यांना तर एक चांगली गोष्ट आहे, पण जरी नाही मिळाली तरी विद्यार्थ्यांची मेहनत किंवा जी त्यांनी मेहनत घेतली ती वाया जात नाहीये, कारण हे कुठं विद्यार्थ्यांना पुढे उपयोगी पडत आहे. त्यामुळे अशाच प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, सैनिक स्कूल आहे, नवोदय विद्यालय, आणि ह्या सर्वांची तयारी आपल्या युट्यूब चॅनलवरती, त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी पर्सनल झूम ॲपवरती पण तयारी करत असतात. तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती याच्या अगोदर तुम्ही पाहिली असेल तर आपल्याला या चॅनलबद्दल काय वाटतं, काय मत आहे, नक्की शेअर करू शकता. हा व्हिडिओ पण आपण शेअर करू शकता. चॅनलला आता आपण लाईक करा, म्हणजे व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आणि बेल आयकॉन पण ऑन करा, म्हणजे जेणेकरून पुढचा जो व्हिडिओ महत्त्वाचा असाच कसे येत असतो महत्त्वाच्या गोष्टींवर, तो आपला मिस नाही होणार. तर भेटूया आपण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.